प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय. आमच्या आईचं स्वयंपाकघर म्हणजे एक अद्भुत जागा असायची. कमीत कमी साधनं आणि सामुग्री वापरून केलेला पदार्थ ती गरमागरम आमच्या पानात वाढायची तेव्हा जन्नत एवढंच आमच्या मनात यायचं. मी 6वी-7वीत असल्यापासूनच तिने मला स्वयंपाकघरात मदतीला घेतलं. सुरुवातीला ताटं वाट्या तांबे पेले घेणं, नंतर चटण्या कुटून देणं, भाज्या चिरून किसून देणं, तांदूळ डाळ निवडून देणं, वाण सामान भरून देणं, जाळीचं दूध दुभत्याचं कपाट निगुतीने स्वच्छ करून देणं, पुरेशी साय जमली की रवीने घुसळून लोणी काढणं, अगदी नारळाची शेंडी आणि विटकरीचा तुकडा घेऊन लोखंडी तवा कढई घासून देण्यापर्यंतची कामं तिने माझ्याकडनं करवूनच घेतली. वयानुसार किंचित धुसफूस करायची मी, पण नंतर स्वयंपाकघराचं कधी दडपण आलं नाही. उलट मला मौजच वाटायची. लग्नानंतर माझं स्वतःचं स्वयंपाकघर मी सजवलं. बऱ्यापैकी सुसज्ज. लोखंडी खलबत्त्याच्या जागी मिक्सर, दूध दुभत्याच्या जाळीच्या कपाटाची जागा फ्रीजने घेतली, निर्लेप तवे काय, क्रोकरी काय, सगळं मॉडर्न. पण या सगळ्यातूनही मला आपलं आईचं स्वयंपाकघर आठवत राहायचं. अगदी तिच्यासारखा नाही, पण जवळपास जाणारा स्वयंपाक करावासा वाटला की मी लग्नानंतर तिच्याकडनं हट्टाने आणलेला लक्ष्मी ब्रँडचा पितळेचा कुकर, लोखंडी तवा आणि कढया वापरायची. फोडणीत टाकलेल्या लाल मिरचीचा घरभर लागणारा ठसका, भाताच्या आधणाचा लढीवाळ वास, तव्यावरच्या पोळीचा खरपूस गंध, ते खरं स्वयंपाकघर. काळाप्रमाणे सगळ्यांची स्वयंपाकघरं किती बदलली. डबे, भांडी, चमचे, गॅस, कपाटं. पण स्वयंपाकघराशी पटकन कनेक्ट व्हायला होतं मला. मित्रमैत्रिणींकडे गेल्यावर, नातेवाईकांकडेही गेल्यावर स्वयंपाकघरातच गप्पा मारायला मजा येते मला. कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या सेट्सवर जाते तेव्हाही स्वयंपाकघर येतंच माझ्या आयुष्यात. तिथे जर तो कनेक्ट नसेल ना तर माझा मूड जातो. काही अपवाद वगळता या तात्पुरत्या स्वयंपाकघरांनी खूप मनोरंजन केलं आहे माझं. म्हणजे हे खरं आहे की शेवटी तो सेट असतो. प्रत्येक गोष्ट तात्पुरती आभास निर्माण करण्यापुरती उभी केलेली असते. आणि मी कामाला सुरुवात केली होती तेव्हा सिरियलचं विश्व जरा वेगळं होतं. जुहू, मड किंवा अजून कुठेतरी असलेल्या मोठमोठ्या बंगल्यांमध्ये शूटिंग व्हायचं. 4-5 दिवसांपुरतं शूटिंग असायचं. बंगले काही 60च्या दशकातले, काही जरा अलीकडचे 70ीतले. त्यामुळे त्यांची रचना, आकार सगळंच प्रशस्त असायचं. माझ्या अंदाजाप्रमाणे एकत्र कुटुंबासाठीचे बंगले असायचे ते. त्यामुळे स्वयंपाकघरही प्रशस्त, डायनिंग हॉलही तेवढाच प्रशस्त आणि तिथली कपाटही त्यावेळच्या फॅशनची भली मोठी. ते डिझाईन, ती फॅशन आमच्या कामाशी काही मॅचच व्हायचं नाही. त्याचा आधी फार त्रास व्हायचा, मग हसूच यायचं. बालाजी टेलिफिल्मच्या कोशिश एक आशा नावाच्या सिरियलमध्ये मी काम करत होते. त्यात बेताची परिस्थिती असलेली, एकटीने मुलीचा सांभाळ करणाऱ्या आईची भूमिका मी केली होती. त्या बेताच्या परिस्थितीचा मागमूसही त्या किचनमध्ये नव्हता. म्हणजे सुंदरशा महागड्या डायनिंग टेबलवर बसून पालक निवडत बसलेली मी आणि मागे बॅडमिंटन खेळता येईल एवढं मोठं किचन. तिथे बसून पैशाची चिंता करण्याचा अभिनय केला आहे मी. थोड्याफार फरकाने अशीच स्वयंपाकघरं वाटायला आली त्या दरम्यान. साहब बीबी के गुलाम नावाची एक कॉमेडी करताना तिथल्या किचनमध्ये ओट्यावर भिंतीला टेकून रांगेनी ठेवलेल्या रंगीत मिलॅनियमच्या प्लेट्स, त्यांच्यासमोर रांगेनी ठेवलेल्या मॅचिंग वाट्या बघून तर मी थक्कच झाले. ताटं वाट्या असं कोणी ठेवतं का? पण सगळ्याच किचनमध्ये सेटिंग दादा असं कष्टाने लावून ठेवताना दिसायचे. अजून एक, डायनिंग टेबलवरचा काचेचा जार, ग्लासेस ठेवलेला ट्रे आणि शेजारी प्लास्टिक कोटेड काटे, चमचे आणि सुऱ्यांचा लटकणारा सेट. असायला हरकत नाही, पण आमचं जे काम चालायचं त्या गोष्टीशी काही मॅच व्हायचं नाही ते सगळं. भला मोठा फ्रीज असूनही ओट्यावर एका टोपलीत बटाटे, टोमॅटो, एक पालकाची जुडी आणि एक दुधी भोपळा. हे तर गेली 15 वर्ष मी सगळ्या सेट्सवर बघून हताश झालेली आहे. कुठल्याही प्रदेशात अशा प्रकारची भाजी ठेवत नाहीत. भांडून झालं, समजावून झालं, पण कुंडी म्हणजे कुंडी माझं ऐकलं नाही कधी. हिंदीवाले म्हणून हेटाळणी नाही करता येणार, कारण अशाच ठेवलेल्या भाज्या मी केलेल्या प्रत्येक मराठी सिरियलमध्ये सुद्धा होत्या आणि असतात. पडद्यामागची 2 कारणं आहेत. किचनचा सीन लागला की धावत कोपऱ्यावरनं सेटिंग दादा किंवा स्पॉट बॉय या 12 महिने उपलब्ध असणाऱ्या भाज्या आणतो आणि मग त्या फ्रेममध्ये किंवा सीनमध्ये दिसून याव्यात या पद्धतीने ओट्यावर मांडल्या जातात. तिसरं एक छुपं कारण आहे. बरेचदा तो फ्रीज बंद पडलेला किंवा निकामी झालेला असतो. एका लग्नाची 3री गोष्टमध्ये सुद्धा असं ताटवाट्या बाहेर, भाजीची टोपली ओट्यावर. ते किचन इतकं काही दिसून आलं नाही, पण तिथे होता एक फ्रीज. बापरे, फार दिव्य होतं ते प्रकरण. क्वचित तिथे शॉट असेल आणि चुकून कधी फ्रीज उघडून काही घेण्याची ठेवण्याची ॲक्टिव्हिटी केली तर आतून येणाऱ्या कुबट भपकाऱ्यांनी भोवळ यायची. अख्ख्या सेटभर दुर्गंध पसरायचा.
सीनमध्ये लागणारी भाजी, काही खाद्यपदार्थ, सेट पुसायची कापडं, वायरी, नको असलेल्या वस्तू सगळं कोंबून ठेवलेलं असायचं सेटिंग दादांनी. त्यांच्यावर ओरडणं वगैरे काही मला जमलं नाही. बिचारे अख्खा दिवस मेहनत करतात. कितीतरी कमी पैशात ते काम करत असतात. त्यांचे कपडे, चपला, प्रवास केलेला थकलेला चेहरा बघून काहीच बोलता येत नाही. आपण नाही उघडायचा फ्रीज बस. तर अशातच एक सुखद अनुभव होता आनंद महेंद्रू यांच्या डॅडी समजा करोच्या सेटवर. देख भाई देख या सिरियलमुळे आनंदजींचं नाव सगळ्यांच्या परिचयाचं आहे. त्यांच्याच प्रोडक्शन हाऊसची ही सिरियल होती डॅडी समजा करो. आनंद महेंद्रू म्हणजे कमाल व्यक्तिमत्व, अतिशय हुशार, अभिरुची संपन्न, चौफेर वाचन असलेला, कामात कुठलीही तडजोड न करणारा प्रोड्युसर आणि डायरेक्टर, रात्रंदिवस काम करून घेणारा, एखादा शॉट मनासारखा नाही झाला तर 24-25 टेक्स घेणारा छळकुटा डायरेक्टर होता तो. पण मला फार मजा आली त्यांच्या सेटवर. मालवणी परिसरात सवेरा नावाचं जुनं थिएटर म्हणजे तेव्हाचं टॉकीज, ते बंद होऊन जमाना झालेला होता. तिथे त्यांनी सेट लावलेला होता. प्रशस्त दिवाणखाना, दिवाणखानातून वर बेडरूमकडे जाणारा जिना, दिवाणखान्याच्या उजवीकडे डायनिंग टेबल, त्या पलीकडे छोटंसंच त्या मानाने किचन, मिक्सर, अव्हन, फ्रीज, गॅस सगळं जागच्या जागी. आनंदजींना डायनिंग टेबलच्या सीनची विशेष आवड होती. म्हणजे लहान थोर एकत्र ब्रेकफास्टला किंवा लंचला बसलेत, आया बहिणी हवं नको ते बघतायत, खेळीमेळीचं वातावरण आहे, खायचे पदार्थ इकडून तिकडे जात आहेत, ज्यूस भरला जातोय, अशी व्हिज्युअल्स फारच आवडीची होती त्यांच्या. उत्कृष्ट प्रतीच्या जेवणांची आणि फळांची रेलचेल असायची त्या डायनिंग टेबलवर. तर एकदा एका सीनमध्ये मी गच्चीवरून लोणच्याची बरणी घेऊन उतरते, ढगाळ वातावरण आहे म्हणून. तोवर पाऊस सुरू होतो म्हणून धावत मागच्या अंगणाच्या दाराकडे वाळत घातलेले कपडे आणायला जाते. परत येते तेव्हा डोअरबेल वाजते. आमचा शेजारी लुलू येतो. त्याला दिवाणखान्यात बसवून मी किचनमध्ये जाऊन कढईत तेल ओतून गॅसवर ठेवते, कांदे इतर भाज्या घेऊन कापत कापत त्याच्याशी बोलते. दरम्यान मिक्सरमधनं दूध, कॉफी, साखर फिरवून कोल्ड कॉफी बनवते. हा सगळा अतिशय गोड, चटपटीत आणि खुमासदार संवादांनी भरलेला सीन होता. बोलता बोलता बेसन आणि भाज्या असं मिक्स केल्या, भजी तळली आणि माझ्या को ॲक्टरनी खाल्लीसुद्धा. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की फ्रीज, मिक्सर, अव्हन ही सगळी उपकरणं चालू स्थितीत होती. बेसन आणि भाज्यासुद्धा उत्तम आणि खाण्यालायक होत्या. विशेष म्हणजे संपूर्ण सीन वन शॉट होता. त्यामुळे नाटकासारखी आम्ही 2-3दा तालीम केली. वर खाली, उजवीकडे डावीकडे, उठणं बसणं, वळून धावत किचनमध्ये जाणं, परत बाहेर, अशा मुवमेंट्स होत्या. कॅमेरामन जगनजी आणि त्यांचे सहकारी आपापले कॅमेरे सरसावून 3 कॅमेरे होते, तालीम करत होते. अँगल्स, फोकस ठरवला गेला. आम्हाला फरशीवर विशिष्ट ठिकाणी रेड टेप्स लावून मार्क्स दिले गेले. ॲक्शन म्हटल्याबरोबर मी गच्चीतून आले, पळत मागच्या बागेकडे गेले, कपडे घेऊन आले, पुढचं दार उघडलं, लुलूशी बोलत बोलत 2 पायऱ्या उतरून सिटिंग एरियात आले. तिथे हातातलं सामान ठेवलं. पकोडे खाणे का मन हो रहा है असं लुलूनी म्हणताच मी बोलत बोलत फ्रीज उघडून भाज्या काढल्या, धुतल्या. हो, नळ चालू होता आणि पाणी आलं. कटिंग बोर्ड आणि भाज्या घेऊन डायनिंग टेबलशी आले. बोलता बोलता भाजीचा फोन येतो. बुवाजी, कोल्ड कॉफी पिणे का मन है. मी धावत किचनमध्ये गेले. फ्रीजमधनं दूध आणि ओट्यापाशी कॉफी, साखर घालून मिक्सरमधनं फिरवून कॉफी केली. दरम्यान आमचे संवाद चालूच होते, मजेदार असे. भाज्या कापून झाल्या झटपट. पुन्हा आम्ही दोघे किचनमध्ये गेलो. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवून बेसनात भाज्या घोळवून झाल्या. लुलूनी थोडी लुडबुड केली. भजी तेलात टाकली, तळली. प्लेटमध्ये घेऊन आम्ही बाहेर डायनिंग टेबलशी बसलो. खात खात एकमेकांना हसत हसत टाळ्या देऊन सीन संपवला. हुश. 1 सीन 1 शॉट. सगळ्या युनिटनी टाळ्या वाजवल्या. आनंदजी एवढे खुश झाले. एकही मार्क चुकला नाही, एकही शब्द इकडचा तिकडे झाला नाही. सीनमधली गंमतही छान खुलून आली. गरमागरम भजी बनली, खाल्ली पण गेली. 6.25 मिनिटाचा सीन, अचिव्हमेंट. नंतर दिवसभरात छुटपुट सीन्स झाले. पॅकअपच्या सुमारास आनंदजी एक पार्सल घेऊन मेकअप रूममध्ये आले. ते पार्सल भेटवस्तू देऊन मला त्यांनी खूप मायेने जवळ घेतलं. शुभांगी, ऐसा क्या था तुम्हारे मन में, इतनी खूबसूरती से सीन करते वक्त, आय वॉन्ट टू नो, असं त्यांनी आग्रह धरला. मी म्हटलं, स्वच्छ आणि चालू कंडिशनमधलं किचन मिळाल्यावर मी काहीही करू शकते, असं मी म्हटल्यानंतर ते इतकं निर्मळ हसले. नंतर काही वर्ष अशीच वरवर स्वच्छ वाटणारी पण दुर्गंधयुक्त स्वयंपाकघरं माझ्या वाट्याला आली. चुकीच्या वस्तू चुकीच्या जागी असणारी, प्रचंड कीड लागलेलं धान्य निवडायला लावणारी, सगळं असंबद्ध. आणि तशात माझ्या आयुष्यात आलं टिपरेंचं स्वयंपाकघर. यारी रोडकडे जाताना डावीकडे समुद्राच्या काठी असलेला बंगला, कॉन्व्हेंट विला. जुन्या पद्धतीचा बैठा बंगला, रचनाही जुन्या पद्धतीची. शहाबदी फरशांचं टुमदार घर. मागे पुढे वरांडा, अंगण, मधली खोली, बेडरूम्स. बंगल्याचे मालक वरच्या खोलीत राहायचे, पण स्वयंपाकघर आणि बाथरूम खाली त्यांच्या वापरात होतं. आम्हाला तर रोजच किचन लागायचं. सकाळपासून रात्रीपर्यंत माझा वावर तिथेच असायचा. पण ती माणसं फारच भली आणि दिलदार होती.
त्यांनी उदार मनाने मला त्या स्वयंपाकघरात बागडू दिलं. आमचा दिग्दर्शक केदार शिंदे पहिल्याच दिवशी त्यांनी ट्रंकेतून स्टीलच्या ताटवाट्या, तांबे पेले, छोटा देव्हारा असा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचा संसार काढला आणि तिथलं मेलमाईन ते सगळं अलगद बाजूला सरकवलं. या स्वयंपाकघरात मी मनसोक्त संचार केला. फ्रीज उघडून दूध घेतलं, भाज्या काढल्या, गॅसवर सरसरीत फोडणी देऊन भाजी केली, कुकरच्या शिट्ट्या वाजवल्या, तिथलीच कणिक परातीत घेऊन मळली, गरम पोळी करून आबांना वाढली. फार फार म्हणजे फार मौज केली मी. त्या बंगल्याच्या मालकांची धुणं भांडी करणारी बाई तिच्या वेळेनुसार यायची. तिचं काम चालू असतानाही आम्ही समोर सीन्स केलेले आहेत. मी तिच्याशी बोलत बोलत सीन केलेले आहेत. तिची पाठ असायची कॅमेऱ्याकडे, पण ती आमच्या शूटिंगकडे संपूर्ण दुर्लक्ष करून स्वतःच्या कामात मग्न असायची. नंतर काही कारणामुळे आम्हाला तो बंगला सोडून दुसरीकडे जावं लागलं. तेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून जावी इतकं वाईट वाटलं मला. दुसऱ्या बंगल्यात आलो, परेरा हाऊस. तेही त्याच्या वैशिष्ट्यांसह आमचं झालं. तिथल्या स्वयंपाकघरातल्या भिंतीवर चिकटवलेल्या प्लास्टिकच्या कणसातून, प्लास्टिकच्या डब्यातून, त्यातून मार्ग काढत आम्ही तिथलेही सीन्स खुलवले. निकिताला घडीची पोळी शिकवण्याचा सीन इथलाच. जेवणाच्या सीन्सना या स्वयंपाकघरात एक मांजर हमखास यायचं. तिथलंच होतं ते. बऱ्याच वेळेला चालत्या सीनमध्ये टुणकन उडी मारून टेबलवर चढायचं आणि खिडकीतून पळून बाहेर जायचं. फार मजा आली त्या स्वयंपाकघरात. नंतर 10-12 वर्ष पुरला मला टिपरेंच्या स्वयंपाकघराचा आनंद, शिदोरीसारखा. त्यामुळे त्यानंतरच्या काळात वाटेला आलेले कचकड्याच्या ताटल्या, न चालणारी गॅसची शेगडी, कुबट वासाचे मोडके फ्रीज, एकूण मिसमॅच स्वयंपाकघरं मी हसत हसत झेलली. आता तर सिरियलच्या जगात खूप बदल झालेत. कामाच्या पद्धतीपासून ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सेट डिझायनिंग, आर्ट डिरेक्शन खूप महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे स्वयंपाकघरंसुद्धा मालिकेच्या कथाभर हुकूम बरेचदा सजवली जातात. आर्ट डिरेक्टर्स खूप विचारपूर्वक मांडणी करतात. जवळजवळ सिनेमाच्या सेट इतकी मेहनत आता सिरियलच्या सेटवर घेतली जाते. बालिका वधू नावाच्या खूपच गाजलेल्या सिरियलचं स्वयंपाकघर खूपच खानदानी आणि राजस्थानी होतं. त्या सिरियलला शोभेचं. 2 वर्षापूर्वी मी हम है ना नावाच्या सिरियलमध्ये काम केलं होतं. त्याचा सेट सुप्रसिद्ध सेट डिझायनर जयंतदादा देशमुख त्यांनी केला होता. बनारसमधली हवेली इतकी सुंदर उभी केली होती, डोळ्यांना सुखद होती आणि शूटिंगसाठी ऐसपैस जागा पण होती. स्वयंपाकघरात पितळेचे डबे इतके सुंदर होते, एखाद दुसरा पळवायचा विचार होता माझा, पण तो विचार अंमलात येण्याआधीच मी सिरियलच बंद झाली. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातलं घर असतं, तसं माझंही आहे. मातीचं घर, कौलारू, सारवलेलं अंगण, आत एकच प्रशस्त खोली, मागे पडवी, त्या बाजूला जुजबी सामानाचं स्वयंपाकघर, चूल असलेलं. आजूबाजूला जुनी घाटदार भांडी, माठ, सुरई वगैरे. असं स्वप्नातलं घर आणि स्वयंपाकघर मला 5 वर्षांकरता मिळालं होतं लापता गंज नावाच्या सब टी व्हीच्या सिरियलमध्ये. त्यात मी काम केलं होतं. उत्तर प्रदेशातलं काल्पनिक गाव होतं. शरद जोशींच्या टोकदार व्यंगात्मक लेखाचं रूपांतर केलेलं होतं. आमचा प्रोड्युसर, रायटर, डिरेक्टर अश्विनी धीर त्यांनी. माझं घर, मिसरी मौसीचं घर, मातीचं होतं. पांढऱ्या शुभ्र भिंती, त्यावर गेरूने केलेलं ओबडधोबड रंगकाम, आतल्या खोलीत एक मोठी लाकडी संदूक, एक छोटा झोपाळा, कोपऱ्यात धान्याची पोती रचलेली, पितळीची भांडी, माठ आणि चूल. या चुलीसमोर मी इतके सीन्स केले आहेत, भाकऱ्या थापल्या आहेत, कढी बनवली आहे, पुऱ्या तळल्या आहेत, मालपुवे बनवून माझ्या सिरियलमधल्या खादाड भावाला खाऊ घातलेले आहेत. माझ्या प्रोड्युसर आणि डिरेक्टरला खूप कौतुक वाटायचं आणि आश्चर्य वाटायचं की मी कुठलीही तक्रार न करता जमिनीवर बसून चुलीवर मजेत स्वयंपाक करते. आता त्याला काय सांगणार की अरे बाबा, हेच तर माझं स्वप्नातलं स्वयंपाकघर आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांना तव्यावरून ताटात अन्न वाढायचं अवर्णनीय सुख देणारं स्वयंपाकघर. लापतागंजच्या सेटवर आम्ही दिवस रात्र असायचो. त्या सेटवरचा पहिला पावसाळा आला तेव्हा आम्ही सगळे कलाकार तोवर खरंच एक कुटुंब झालो होतो. माझ्या भावाचं काम करणारा अनूप म्हणाला, ये तो पकोडे खाने का मौसम है दीदी, कुछ किया जाए. मग सेटिंगवाल्याला काही पैसे दिले, भज्यांची सगळी सामुग्री मिळवली. मी त्या चुलीवर सगळ्यांची मदत घेऊन भजी बनवली. पालक, कोबी, बटाटा, मिरची सगळ्या प्रकारची. दुसऱ्या पावसाळ्यात सेटवरच्याच नेता हाऊसमध्ये म्हणजे प्रशस्त जागेमध्ये अख्ख्या युनिटसाठी भजी बनवण्याचा कार्यक्रम झाला आणि तो दरवर्षी चालू राहिला. लापतागंजच्या या चुलीने मला खूप म्हणजे खूप आनंद दिलेला आहे. नव्या संस्कृतीची ओळख, नवी भाषा, नवीन मित्रमैत्रिणी आणि प्रेक्षकांची पसंतीसुद्धा. आता या शिदोरीवर मी पुढच्या वाटचालीतली चित्रविचित्र, बरी वाईट, आवडती नावडती कशीही स्वयंपाकघरं काबीज करायला अगदी सज्ज आहे. ताजा कलम. सध्या झी मराठीवर चालू असलेल्या काहे दिया परदेस या मालिकेचं स्वयंपाकघर इतकं वास्तववादी आहे
त्याचं श्रेय संपूर्णपणे आमचा डायरेक्टर अजय मयेकर याला जातं. स्वतः जातीने उभं राहून त्यांनी ते लावून घेतलं आहे. मुंबईतलं 1 BHK मधलं स्वयंपाकघर, त्यातल्या माणसांच्या आपलेपणामुळे अजिबात अडचण न वाटायला लावणारं स्वयंपाकघर. मात्र तिथल्या चिमुकल्या जागेत सीन्स करताना खिडकीत कॅमेरेसकट अवघडून घुसून शूट करणाऱ्या आमच्या कॅमेरामन सचिनची मेहनत बघून फार दया येते आणि खूप माया पण वाटते.